हॅलो, नमस्कार. सगळ्यात आधी तर खूप खूप स्वागत आहे सर आपलं. नमस्कार. आणि पहिलाच प्रश्न आपल्याला विचारते आहे. विदर्भातील आत्महत्या आणि शेतीचे बदलते स्वरूप लक्षात घेता हा प्रश्न. विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा आकडा देशात सर्वाधिक आहे. परंपरागत पिकांच्या कमी उत्पादन क्षमतेपासून ते हवामान बदलापर्यंत अनेक घटक त्यामागे आहेत. पण अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणते व्यवहार्य पर्याय आणि दीर्घकालीन उपाय आपण पाहता? आपलं मत. शेतकरीची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यावरती काही जास्त भाष्य करण्याची गरज नाही. पण मला असं वाटतं की विधान परिषदेमध्ये आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना मला असं वाटलं की विदर्भामध्ये क्रॉप पॅटर्न चेंज करण्याची गरज आहे आणि एक मॉडेल त्या ठिकाणी उभा करण्याची गरज आहे. हे विचार करत असताना शेवटी माझं लक्ष इथे मसाल्याची शेती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण साऊथमध्ये जेव्हा मी मसाल्याची शेतीची वायबिलिटी आणि कमर्शियल वायबिलिटी बघितलं तर साधारणतः त्या ठिकाणी कास्तकार 4 लाख ते 5 लाख रुपये प्रति एकर ही त्याची इन्कम असते. आणि म्हणून मी डॉक्टर वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली जे फॉर्मर HOD ICARचे आहेत त्यांना विनंती करून मागील 5-7 वर्षापासून मसाल्याची शेती आम्ही त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. प्रयोग जेव्हा आपण म्हणतो, रिसर्च जेव्हा म्हणतो, तो ट्रायल अँड एरर भरपूर वेळा करायला लागते. सन्मान्य मंत्री आणि आमदार आमचे मित्र आशिष जयस्वाल साहेबच पहिल्यांदा जेव्हा वेणुगोपालजी आले होते त्या ठिकाणी ते उपस्थित होते त्या कार्यशाळेला. आम्ही आज त्या ठिकाणी काली मिरी, दालचिनी, मिरी विदर्भात लावायचं हे विचारही कोणी करू शकत नाही. पण यशस्वीरित्या आम्ही त्या ठिकाणी मिरीची लागवड केली, सिल्वरवर केली, महोगनीवर केली, दालचिनीची लागवड केली. सिलॉनची जी दालचिनी असते सिनेमन ती त्या ठिकाणी लागवड केलेली आहे. तेजपान ते केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक जिंजर, कॅम्पा फ्लोरा ज्याला आपण म्हणतो. जिंजर आपण सगळेच लावतात विदर्भामध्ये. टर्मरिक म्हणजे आला आणि हळद हे सगळेच लावतात, पण काळी अद्रक हे कोणी लावत नाही. काळी अद्रक शेतकरी 2,000 रुपये किलोनी विकली जाते. आणि पावडर आपण जर गुगलवर, ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर याच्यावर बघितलं तर 15,000 ते 25,000 रुपये किलोनी विकलं जाते. तर माझा प्रयोग असा राहिला की हाय तिकीट व्हॅल्यू, कमर्शियल वायबिलिटी, लॉंग शेल्फ व्हॅल्यू आणि लो प्रोसेसिंग वर्क हे जर विदर्भामध्ये असं मॉडेल जर आपण उभं केलं तर ते शेतकऱ्यांना खूप यशस्वीरित्या ते करता येते. मॅनपॉवरची कमतरता आहे, इरिगेशनची कमतरता आहे, त्याचे रिसोर्सची कमतरता, या सगळ्या गोष्टीला लक्षात घेता आम्ही बारामासी आंबे आणलेत. गुजरातमधनं बारामासी म्हणजे वार्षिक 4 वेळा उत्पन्न असतो. पर्शियन ताहिती लाईम आणला तर हे सिट्रस फ्रूट आहे. सिट्रस संत्रा मोसंबी आपण लावतो तसंच ताहिती लाईम आपण लावलं. सीडलेस आहे, त्याचा ग्राम 180 ग्राम होतो. त्याच्यामध्ये ज्यूस जे आहे ते 30 to 50 ml होतो. हे जर आपण केलं तर त्याची तिकीट व्हॅल्यू जास्त आहे, त्याला प्रति किलो त्याला जास्त दाम भेटतो. सर्वसामान्य निंबू आपला 10 रुपये किलो सीझनमध्ये असतो, सीझन नसला तर 20 रुपये किलो असतो. पण याला सातत्याने 100 रुपये किलो आणि ॲमेझॉन आणि नॅचरल्स बास्केटला आपण बघितलं तर 750 रुपये किलो आहेत. फणस आम्ही आणलेत, 25 प्रकारचे फणसची लागवड केली. रायपूर, झारखंड या ठिकाणी फणस लागवड होते. आपल्याकडेही शक्य आहे आणि ते आम्ही सक्सेसफुली करून दाखवलं. पण फणसामध्ये 25 प्रकार आम्ही वेगवेगळे आणले आणि त्यातले त्यात बारामासी फणस म्हणजे वार्षिक 2 वेळा क्रॉप. तर आमचं दृष्टिकोन हे राहिलं की ज्याला ईल्ड जास्त येईल, वर्षभर शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत राहील आणि वॉटर रिसोर्स जो आहे त्याचा कमीत कमी उपयोग होईल, गरज पडेल त्याला. आणि जैविक शेती करण्याचं कारण असं की गाय, गोबर, गौमूत्र याच्या माध्यमातून तो शेतकरी कास्तकार करू शकतो. प्रत्येकाकडे एक ढोर असते, पण आपण गावामध्ये बघतो की गौमूत्र हा वाद चालला गेलेला असतो. गावाच्या बाहेर पूर्ण शेणचा हा डोंगर असतो, तो शेण शेतकरी उचलतो, शेतात टाकतो. त्याच्यामध्ये एवढे मोठमोठे किडे असतात आणि शेतात ते टाकल्यानंतर ते त्याचं मल्टिप्लिकेशन किड्यांचं होतो. मग त्याच्यासाठी तो फर्टिलायझर वापरतो, मग पेस्टिसाइड्स वापरतो. तर या सगळ्या गोष्टींना कमतरता आणण्यासाठी जैविक शेती केली. आम्ही दशपर्णी वापरतो, नीममलम वापरतो, गौकृपा अमृत वापरतो आणि हे सगळं शेतकरीला शक्य आहे कारण हे सगळं त्याच्या शेतात उपलब्ध आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ ॲग्रिकल्चर हे रेड्यूस करणं हे महत्त्वाचं आहे विदर्भामध्ये. पाणीचा रिसोर्स जेवढा आहे त्याच्यामधनं 12 महिने त्याला उत्पन्न कसं मिळेल.
काळी मिरी तुम्ही उत्पन्न झाली का त्याचा प्रोसेस झिरो प्रोसेसिंग आहे. फक्त बेरीजसारखी काढलं, ग्रीन नेटवरती सुकवलं की मिरी तयार झाली. दालचिनी पण शेतकरी स्वतः हार्वेस्टिंग करू शकतो. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ठेवू शकतो. या सगळंच करून त्या ठिकाणी आपण जे मला प्रश्न विचारलं की आपण मात कसं करणार, प्रश्न सगळ्यांना माहिती असतो. त्याच प्रश्नावरती नुसतं प्रश्न उपस्थित करण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून स्वतःच्या शेतामध्ये जर मी एक मॉडेल तयार करू शकलो, हा माझा दृष्टिकोन होता. आणि मला आनंद आहे की आज मी तो मॉडेल तयार केलेला आहे. माझी इच्छा एवढीच असेल की शासनाने त्या मॉडेलचं रिप्लिकेट करावं, युनिव्हर्सिटीजमध्ये करावं, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये करावं, कॉलेजमध्ये करावं, जेणेकरून विदर्भाचा शेतकरी जो निराश झालेला आहे त्याची नेक्स्ट जनरेशन तो शेती करायला बघत नाही. ते शहरामध्ये जाऊन हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, डिलिव्हरीची कामं करतात. म्हणजे जनरेशन टू जनरेशन शेतकऱ्यांचे नष्ट झालेले आहेत. याच्यातनं जर त्याला भार काढायचा असेल तर शासनाने कुठेतरी एक पाऊल पुढे यायला पाहिजे, नवीन उपक्रम राबवला पाहिजे, मॉडेल तयार करायला पाहिजे. कर्नाटका, आंध्रा या बरेच ठिकाणी विदर्भाची जी परिस्थिती आहे, पाणी नाही आहे, वॉटर स्पॅन खूप लांब आहे, इरिगेशन नाही आहे, पण त्या ठिकाणी शासनाने इनिशिएटिव्ह घेतलं, कास्तकारांनी इनिशिएटिव्ह घेतलं. 25,000 हेक्टरमध्ये जॅकफ्रूटचं लागवड केलं आहे. फणस, ज्याला आपण कटाली म्हणतो. आता फणस फक्त आपल्याला 2 प्रकारचे माहिती असतात, पण 25 पेक्षाही जास्त त्याचे प्रकार आहेत. प्रकार सोडून द्या, पण फणसाचा उपयोग फक्त फळासाठी माहिती आणि भाजीसाठी माहिती आहे. पण फणसाचे जे पालं आहेत ते लाईव्हस्टॉकसाठी फॉडर आहे. फणसाचा जो लाकड आहे, टिंबर, फर्निचर, त्याच्यासाठी आहे. आणि इट इज मोर एक्सपेन्सिव्ह, इक्वली एक्सपेन्सिव्ह लाईक टिकूट. तर मी माझ्या शेतामध्ये शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म तेवढंच पाणीमध्ये 10,000 लिटर पाणी प्रति एकर प्रति दिवस आम्ही आठवड्यामध्ये 2दाच पाणी देतो. जो फर्टिलायझर, पेस्टिसाईड जो शेतकरी वापरतो त्याला मिनिमम 40,000 पाणी लागतो. सिट्रसचा जर असेल तर त्याला 1,00,000 लिटर पाणी लागतो. आणि तोच पाणी आम्ही 10,000 लिटरमध्ये 5 क्रॉप, शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्ममध्ये 5-5 क्रॉप त्या ठिकाणी घेतलेले आहेत, जे विदर्भासाठी उपयोगी आहेत. थँक्यू सो मच. आणि अगदी विस्तृत पद्धतीने आपण उत्तर दिलंय. बरं, आपणच आता बोललात की विदर्भात जसं पारंपरिक पिकांसोबत तुम्ही मसाल्यांच्या विविध पिकांचे यशस्वी प्रयोग केलेत. पण माझा प्रश्न असा आहे की ही नवी पिकं घेताना आलेल्या अडचणी आणि उपलब्ध संधी तसेच मसाला शेतीची विदर्भातील व्यवहार्यता कशी पाहता तुम्ही? मसाल्याचं डिमांड अँड सप्लाय रेशिओ जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं, राज्याचं बघितलं, महाराष्ट्राचं बघितलं आणि देशाचं जर बघितलं, तर आजसुद्धा आपण बरंच काही स्पायसेस हे इम्पोर्ट करतोय. महाराष्ट्रामध्ये आपण अन्य राज्यातनं इम्पोर्ट करतो, म्हणजे कर्नाटक आणि केरळातनं येते. महाराष्ट्रात स्वतः कोकणमध्ये आपण म्हणतो की स्पायसेस होतात. पण तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स बघितलं, ChatGPTवर जा, तुम्ही AIनी बघा आणि गुगल करून बघा, तर महाराष्ट्र स्वतः स्पायसेसमध्ये सेल्फ सस्टेन नाही आहे. तर डिमांड हा खूप आहे, सप्लाय खूप लिमिटेड आहे. म्हणून स्पायसेसला डिमांड सप्लाय किंवा वायबिलिटीचा हा प्रश्नच नाही आहे, हा प्रॉब्लेमच नाही आहे. आणि किंमत, ब्लॅक पेपर रिटेल मार्केट APMCमध्ये 500-700 रुपये किलो आहे आणि रिटेल मार्केटमध्ये 900 पासून तर 1500 रुपये किलो आहे. सिनमेन होलसेल मार्केटमध्ये 700 रुपये किलो आहे, रिटेल मार्केटमध्ये 1200 रुपये किलो आहे. तेजपान 150 ते 200 रुपये किलो आहे. आपण चिंचची शेती करायचं आपण बंद करून टाकलं विदर्भामध्ये. चिंचची बरेच ग्राफ्टेड व्हरायटी येऊ लागली. आता कर्नाटका इज द हायेस्ट लिडिंग प्रोड्युसर ऑफ टॅमरिंड. कॅश्यू हा आपल्या राज्यामध्ये म्हणजे विदर्भच्या पट्ट्यात होत नाही असं म्हणतात. मी सक्सेसफुली त्याची हार्वेस्टिंगही केली आणि मल्टिप्लिकेशनही केलेलं आहे. कॅश्यू आपण विदेशांना इम्पोर्ट करतो. आपल्याला वाटतं की कॅश्यूचं आपण सेल्फ सस्टेंड आहोत, बिलकुल नाही. आपण कॅश्यू इम्पोर्ट करतो. दालचिनीचं तुम्हाला सांगितलं, चिंचचं सांगितलं, कॅश्यूचं सांगितलं, मिरीचं सांगितलं, ब्लॅक जिंजरचं मी सांगितलं, सिट्रस लेमनचं सांगितलं, फणसाचं मी तुम्हाला सांगितलं. अजून कितीतरी प्रकार आम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये केलेला आहे. म्हणजे सेम वॉटरमध्ये 5-5, 6-6 क्रॉप आम्ही त्या ठिकाणी असे सक्सेसफुल मॉडेल उभं केलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि मसाल्याच्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि शेतकऱ्यांसाठी लाभाचा रोडमॅप यांना लक्षात घेता पुढील प्रश्न माझा.
काळी मिरी, जायफळ, दालचिनी, इलायची यासारख्या उच्च मूल्य पिकांचे जागतिक स्तरावर मोठे अर्थकारण आहे आणि या बाजारपेठेत विदर्भातील शेतकऱ्यांना कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा लाभ घेण्यासाठी कोणती मॉडेल्स किंवा धोरणात्मक बदल गरजेचे आहेत असं तुम्हाला वाटतं? भारत देश हा आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण मसाल्यासाठी प्रचलित होतो, खूप फेमस होतो आणि आजसुद्धा साऊथ हे मसाल्यासाठी फेमस आहे. जगभरामध्ये चिल्लीचा वापर तिखट खाण्यासाठी होत नाही. चिल्लीचा वापर बेसिकली आपल्या देशामध्ये सुद्धा 400-500 वर्ष मागे जेव्हा चिल्ली आपल्याकडे आली, मिरची ज्याला आपण म्हणतो, इट केम ॲज अ मेडिकल पर्पज, फॉर द मेडिकल पर्पज. आजसुद्धा पेन किलरमध्ये आपण चिल्ली वापरली जाते. जगामध्ये चिल्ली म्हणजे तिखटसाठी काली मिरी वापरली जाते, स्पायसेस वापरला जातो. आज त्या स्पायसेसपैकी सिनेमन जर आपण म्हटलं तर डेझर्टमध्ये वापरला जातो, स्वीट्समध्ये वापरला जातो, चहामध्ये वापरला जातो. सिनेमनचं हेल्थ बेनिफिट्स काय आहे तर कोलेस्ट्रॉल रिड्यूस करतो, डायबिटीज कंट्रोल करतो, बरेच काही गोष्टी आहेत. तर स्पायसेसचा मार्केटचाही प्रॉब्लेम नाही, प्रोडक्शनचाही प्रॉब्लेम नाही, प्राईसचाही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की शासनाने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन क्रॉप पॅटर्न चेंजच्या दिशेने विदर्भासाठी असे वेगळे मॉडेल उभं करण्याची गरज आहे, जेणेकरून निराश झालेला जो शेतकरी आहे त्याला कुठेतरी एक नवीन दिशा दाखवण्याचं काम करण्याची गरज आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मसाला शेतीसाठी अनेक प्रोत्साहन योजना राबवत आहे. संशोधन संस्था, सबसिडी, प्रशिक्षण आणि प्रक्रिया उद्योग या सर्वांच्या परिणामकारक वापर शेतकऱ्यांनी कसा करावा आणि सरकारला तुम्ही कोणती धोरणात्मक पावले उचलण्याचे आवाहन कराल? केंद्र सरकारच्या माध्यमातून मला वाटतं स्पाइस बोर्डचं काही काम चालू आहे, काही जळगावच्या क्षेत्रामध्ये चालू आहे, काही नंदुरबारमध्ये चालू आहे, काही चंद्रपूर, काही गडचिरोलीमध्ये चालू आहे, पण लिमिटेड आहे. मनरेगाच्या माध्यमातून ते केलं जात आहे तिकडे, पण ते खूप लिमिटेड आहे. तेजपान किंवा फॉरेस्ट्री एरियामध्ये आदिवासींच्या माध्यमातून खूप छोट्या प्रमाणात केलं जात आहे. का नवीन असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन या नावाने केलं जात नाही. खूप खूप धन्यवाद. आपण शेतीविषयक बऱ्याच गोष्टींविषयी विस्तृत माहिती आम्हाला दिली आहे आणि आपले खरंच खूप खूप आभार की आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात. थँक्यू. धन्यवाद.